थँक्यू. नवीन फलंदाज तन्मय पाटील, अपकमिंग यंग टॅलेंटेड यंगस्टार मैदानाच्या आतमध्ये. तन्मयवरती आता जबाबदारी सोपवली जाते ती नावाळी संघाकडून. लक्ष चांगलं ठेवावं लागेल. प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ खेळतोय. कल्याण डोंबिवली क्रिकेटमधील दादा संघ म्हणून त्यांची ओळख आपण पाहिली. त्यांच्यासमोर आव्हान जर मोठं ठेवलं तर निश्चित फाईट बॅक आपल्याला पाहायला मिळेल द्वितीय सत्रात. जबरदस्त. मागची मॅच जर आपण पाहिली तर अगदी एकतर्फी राहिली, कारण की मोठं टोटल आपण पाहिलं होतं. टीम सोनारपाडा अर्थात आज आयांश 11 ह्या नावानं संघ उतरला होता. आकाश भोईर पुरस्कृत सोनारपाडा संघ आज पाहायला मिळाला. जबरदस्त दमखम त्यांचा आपण पाहिलं. तब्बल बनवले होते त्या 77-78चं टार्गेट चेस करत असताना पूर्णतः डॉमिनेट झाला तो जय बजरंग पिसवली संघ. खरं तर आज पिसवली संघ 2 स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. बाजूला कोळेगावच्या क्रीडांगणावरती त्यांनी एक सामना जिंकला आणि पुन्हा आता तिथे रवाना झालाय. फटका चांगला आहे. आले आले आडवा बॅटनं बॉलला स्विंग करत असताना मिड विकेट रिजनला खाली क्षेत्र पाहिलं आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आलाय तो दमदार चौकार. चा 7 धावा धावफलकावरती. पॉवर सर्कलचा पहिलं षटक. आघाडीचा गोलंदाज नितेश पाटील त्याच्या विरोधात चौकार आलाय. उर्ध विकेटनं नितेश. पुन्हा एकदा आता देखील प्रयत्न त्याच प्रकारे झाला. आता झेलची शक्यता होती, थोडासा दूर राहिला. स्टार्ट सुरुवातीला गरजेचा होता, ते घडलं नाही. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं भरपूर चुका फिल्डिंगमध्ये टीम पिसवलीनं केल्या आणि त्याची भरपाई त्यांना करता आली नाहीये आणि तो संघ पराभूत देखील झाला. स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आमचे दत्तादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहतोय. मोठं कॅश प्राइज लावण्यात आलंय, परंतु ते कॅश प्राइज मिळवण्यासाठी आपल्याला आता भीम पराक्रम करावा लागेल. सलग 3 विकेट अर्थात विकेट हॅट्रिक पूर्ण करावी लागेल. दरम्यान विरोधात आता फटके येत आहेत. जुनी एक चेंडू शिल्लक आहे नितेश कडून. कॅप्टन आहेत. पहिल्याच षटकामध्ये धावा खर्च होत आहेत. प्रहार करायचा होता समोरच्या दिशेनं. ती गोलंदाजच्या अगदी उजव्या बाजूनं हा चेंडू पुढे करण्याचा प्रयत्न. मिड ऑन मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की 2 क्षेत्ररक्षकांचा जर विचार केला तर डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक वाईड स्लॉंग ऑनला पाहायला मिळत होता. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 गडी 12 अशी सुरुवात बॅलन्स स्थिती मी म्हणेन. 1 विकेट 13 आहेत माफ करा. अंतिम बॉलवरती देखील 1 धाव जोडली जाते. गुणसंख्या लेखक आता माहिती देतात. एका बाजूला प्रेम तर एका बाजूला आता विराज. सुरुवातीला बबलू होते, आस्तिक यांना देखील पाहिलं. म्हणजे गुणसंख्या लेखन शिरडून गावातील बरेचसे आमचे खेळाडू करतायत. म्हणजे कुठेही गुणसंख्या लेखकांची कमी नाही. अन्यथा काही ठिकाणी जातो कधी कधी 1-2 स्पेल समालोचकांना देखील गुणसंख्या लेखन करावं लागतं. कारण की बरेचसे खेळाडू म्हणतात की आम्हाला ते जमत नाहीये. परंतु एक क्रीडा स्पर्धा जेव्हा आपण भरवता तेव्हा प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आणि मोलाची असते. प्रत्येकाची भूमिका तितकीच इम्पॉर्टंट आहे. पंच असतील, गुणसंख्या लेखक, लाईव्ह अपडेटर्स असतील किंवा आमचे स्वयंसेवक, आयोजनाची भूमिका असेल. या स्पर्धेसाठी साऱ्यांचाच हातभार आहे, ज्यामध्ये आमचे 40+ मास्टर असतील, आमचे बच्चा कंपनी ऑलिंडर्सची भूमिका ते देखील पूर्ण करतायत. गुणसंख्या लेखन देखील चांगलं होत आहे. एक यशस्वी स्पर्धा होण्यासाठी ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत त्या पूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. ना बॅक टू क्रिकेट. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 आणि वापर करणचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये आता करण म्हाडा यांकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. तर समोर आदित्य पाटील वैयक्तिक 8 वरती तो खेळतो. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहिलाय. अपेक्षा आहे सलामीसाठी आलाय आणि मोठे फटके त्याच्याकडनं येऊ शकतात ही आशा अपेक्षा वर्तवली जाते. इथे देखील बॅकफुटला गेले. पॉइंट चुकी झाली आहे. अशीच चुकी झाली होती ती गली पॉइंटला, जिथे क्षेत्ररक्षक पिसवलीचे उभे होते. अनिकेतचा सोडलेला झेल आणि त्यानंतर त्यानं केलेला कारनामा मॅन ऑफ द मॅच. 36 धावा त्यानं कुठून काढल्या होत्या आणि सोबत 3 विकेट.
अगदी अष्टपैलू कामगिरीच्या जोरावरती तो मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिला होता. आता देखील जीवनदान मिळतंय ते आदित्यला, त्याचा फायदा त्याला देखील घ्यावा लागेल. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण नेहमी आम्ही सांगतो, परंतु ते समीकरण आता सध्या तरी जोपासलं जात नाही. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं संदीप निर्माण केली होती करणनं, कौतुक त्याचं देखील करावं लागेल. इथे देखील फटका फसलाय, पुन्हा एकदा चान्स आहे. आता विकेट किपर सोडणार नाही झेल. विशाल पवार यांना आपण पाहतो डाऊन दी बॉल होते आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल, संपलाय खेळ तो आता. फलंदाज तन्मयचा दुसरा धक्का बॅटिंग टीम. मैदानाच्या आतमध्ये ह्या संघाचा अगदी पॉवरफुल हिटर आता दाखल होत असताना राहुल पवारला आपण पाहतोय. मयुरेश पाटील यांचं देखील आगमन झालंय. खरं तर कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जर हिटरचा यादी फॉर्म काढला ना, तर त्यामध्ये हे नाव आवर्जून पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपण पाहतोय स्लॉग हिटर म्हणून ज्यांची महत्त्वाची भूमिका, ज्यामध्ये बाहुबली अमर ठाकूर असतील, तदनंतर आपण पाहतो राहुल पाटील जो 6 सेटिंग मशीन दहिसरचा आपण पाहतो, तदनंतर राहुल पवार असेल, त्यानंतर केतन म्हात्रे असतील, अशा अनेक काही नामांकित फलंदाज ज्यांचे षटकार पाहण्याजोगे असतात. अगदी लांब पल्ल्याचे षटकार आपल्याला हमखास त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. आणि तो राहुल मैदानाच्या आतमध्ये, अशा अपेक्षा भरपूर आहेत. आणि तो स्ट्रायकिंग एंडला समोर करण, वैविध्यपूर्ण गोलंदाज, चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, पंच इम्प्रेस होत नाहीत. चांगला चेंडू, व्हॅलिड बॉल पंच दर्शवतात आणि वाईटसाठी रिव्ह्यू देखील नाही आहे. एक एक रिव्ह्यू आहे तो देखील बिमरसाठी आपण पाहतोय. आणखी काही स्पर्धेमध्ये जेव्हा जास्त कॅमेरा असतात तेव्हा मात्र वाईटसाठी रिव्ह्यू हा घेण्यात येतो, परंतु इथे एक कॅमेरानेशी ही स्पर्धा कव्हर होते, त्या कारणास्तव वाईटसाठी रिव्ह्यू नाही आहे, ह्याची देखील दक्षता आपण घ्या. गोलंदाज करण वन्स अगेन, पुढील बॉल, चांगला चेंडू. आता मात्र मागील बॉलच्या तुलनेत हा चेंडू आणखीन आतमध्ये होता आणि तिथे देखील डॉट चेंडू आलाय. राहुलच्या अगेन्स्ट सलग 2 चेंडू डॉट. या हंगामात जबरदस्त गोलंदाजी, वैविध्यपूर्ण गोलंदाजी हे वैशिष्ट्य नेहमीच दाखवले ते करण पाटीलनं, आणि आता देखील तीच कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना. एका बाजूला पारितोषिक लावले, सलग 3 विकेट, हॅट्रिक जर पूर्ण केली तर 1100 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येणार आहे आमचे दत्ताशेठ पाटील जे मंचावरती उपस्थित आहेत त्यांच्याकडनं. ओव्हर द विकेट द करण, पंचांना पार करून हलक्या हाताने टॅप करायचं होतं बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल, डायरेक्ट हिट, नॉन स्ट्राईक एंडला द्यायचं होतं. अगदी चाणाक्ष नीतीचा यष्टीरक्षक विशालांना आपण पाहतोय, अनुभव त्यांच्या पाठीशी देखील आहे. जबरदस्त गोलंदाजी. या षटकाचं गोलंदाजी अनालिसिस पाहिलं तर फक्त धाव एकच खर्च केली आणि एक विकेट देखील. सन्माननीय रंगनाथजी पाटील यांचं देखील मंचावरती आगमन, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच संतोष म्हात्रे यांचं देखील आगमन झालं. इथे काय घडतंय, जबरदस्त फटका, अगदी पॉवरफुल फटका आहे तो मिड ऑफच्या डोक्यावरून. बॉल चाललाय तो मागे दणदण करत, सीमारेषा पार आलाय तो दमदार चौकार. प्रमुख गोलंदाज नितेश याच्यावरती थोडासा मार पाहायला मिळाला. 13 त्यानं खर्च केले होते, परंतु एक विकेट त्यानं मिळवली होती. त्यानंतर करण पाटील ह्या हंगामात जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी तो करताना आपण पाहतोय, कारण की त्याच्यामध्ये कला आहे चेंडूला वळण देण्याची. अगदी रॉंग वन, फ्लिपर असतील, लेग ब्रेक असतील, अनेक काही चेंडू तो सातत्याने दाखवतोय. आणि आता मैदानाच्या आतमध्ये वन्स अगेन सेकंड फेलमध्ये नितेश पाटील यांना आपण पाहतोय. दुसरं षटक वैयक्तिक संघाच्या वतीनं, हे तिसरं. 18 वरती धावफलक. मैदानाच्या आतमध्ये राहुल पवार आणि साथीनं आदित्य पाटील. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून षटकाची सुरुवात, तिसऱ्या षटकाची राईट ओव्हर द विकेटनं. एज अँड टेकन विकेट डाऊन, अगदी मोठी एज होती, आवाज इथपर्यंत आला आणि फलंदाज बाद झाला. आदित्यला देखील परतावं लागेल. धक्का तिसरा.
शकतो हा संघ, परंतु त्यासाठी आता फलंदाजीमध्ये धावसंख्येचं पाठबळ उभारणं गरजेचं आहे. आल्या आल्या लॉप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस झाली आहे. क्रिकेट केवळ ताकदीचा खेळ नाही आहे, तंत्राचा वापर देखील करावा लागतो. चेंडूच्या मेरिटवरती आपल्याला फटके दाखवावे लागतात आणि आता तसं घडत नाही आहे. बॉल आलाय तो डॉट. पहिल्या षटकात धावा खर्च झाल्या असल्या तरी या संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज आहे, वापसी करण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेवतोय आणि संघाचा संघनायक देखील आहे आणि तो पुन्हा एकदा आत्मविश्वासानं चेंडू हातात घेऊन गोलंदाजीसाठी आलाय. फोर द विकेट न वन्स अगेन नितेश पाटील. फुल लेंथचा आणखीन एक जबरदस्त बॉल. ह्या बॉलनं पुन्हा एकदा बीट केलंय ते नौका आलेला फलंदाज विकी मुकादमला. चर्चा करत असताना दोन्ही फलंदाज, चर्चा गरजेची आहे. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज खेळतात, एखादा खेळाडू संघर्ष करत असेल तर त्याच्यासोबत चर्चा ही गरजेची आहे. आणि खास करून जो अनुभव आपल्यामध्ये आहे तो अनुभव आपल्याला वाटता देखील यायला हवा. ज्या पद्धतीनं विराट कोहली किंवा रोहित शर्मा जेव्हा मैदानात असतात एखाद्या यंगस्टरला घेऊन ते पार्टनरशिप बिल्ड करतात, ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहतोय चर्चा केली आणि तदनंतरचा दाखवलेला हा जबरदस्त फटका विकीनं. बॉल चाललाय तो आता मिड विकेट आणि कॉर्नरच्या गॅप मधून सीमारेषा पार आलाय तो. आणखीन एक नेत्र स्पर्धा झाली होती. स्कायरा 11 गावदेवी शिरडोन ब यांच्या वतीनं ती स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेत तब्बल 93 धावा बनवल्या होत्या त्या टीम निलजेनं. आणि अर्थात त्या संघाच्या विरोधात नाबाळी संघ खेळतोय आणि नितेशनं एकट्यानं 63 धावा बनवल्या होत्या. खास करून मोठ्या इनिंगसाठी तो ओळखला देखील जातो. अनेक साऱ्या मालिकावीरच्या ट्रॉफीज, मालिकावीरचे मोठमोठ्या किताब त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती आहे. एक फोर व्हीलर देखील त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक श्रीमंत खेळाडू मी म्हणेन टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. कारण की कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर केतन म्हात्रे असतील, जीत भुईर असतील, नितेशचा नाव उल्लेख नक्कीच करू. त्यानंतर आता दैसरचा राहुल देखील पाहायला मिळतोय. विशाल पाटील असतील चेंज द गेम वडवलीचे, त्यानंतर ऋतिक असतील, त्यानंतर कावाला देखील आपण पाहतोय. असे अनेक खेळाडू ज्यांच्या नावावरती. आणि आता एका बाजूला सोनारपाडाचा आपण पाहतोय बालटा, अर्थातच योगेश पाटीलला देखील. असे काही नामांकित खेळाडू आहेत ज्यांच्या नावावरती मालिकावीरचे अनेक सारे किताब पाहायला मिळतात. परंतु दरम्यान मॅचच्या घडामोडींचा विचार केला तर तिसरं षटक पूर्ण झालंय. वापसी करत असताना नितेश पाटीलला पाहिलं, फक्त 6 त्यानं खर्च केला या षटकात. एक चौकार आला असताना देखील फक्त 6 धावा आणि 1 विकेट. 3 षटकानंतर धावफलकावरती 8च्या सरासरीनं धावसंख्या पाहायला मिळते, ती फक्त 24 धावा. यानंतर पुढील जो सामना असेल तो सामना शिरडोन आणि त्यांच्या विरोधात सोनारपाडा. द्वितीय फेरीतील पहिलीच मॅच असेल. एका बाजूला आपण आकाश भोईर घेसरचे, त्यांनी पुरस्कृत केलेला आयांश 11 गावदेवी सोनारपाडा अर्थात संघ पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात होम ग्राउंडवरती होम ॲडव्हान्टेज घेऊन वीर बजरंग शिरडोन संघ खेळताना पाहायला मिळेल. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण सुसज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. परंतु चालू मॅचचा विचार केला आतापर्यंत 3 षटकं पूर्ण झाले, धावफलकावरती 24 पाहायला मिळतात. परंतु अजूनही सत्र समाप्त झालं नाही आहे. अजूनही 12 चेंडू शेष आहेत. घडलेल्या चुका ह्या मागे सारून आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्त धावा बनवाव्या लागतील. धावा बांधल्या देखील जातील. याचं कारण की राहुल पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मोठ्या आव्हानाची अपेक्षा असेल ते टीम जर्मन कोटकर स्पोर्ट नावाडीला. अशा अपेक्षा 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंना मात्र कॅपिटलाइज करावं लागेल आणि मोठे फटके दाखवावे लागतील. 12 मध्ये किमान आता 30 धावा मी म्हणेन बनवायला हव्यात. सध्या स्थितीला 24 पाहायला मिळतात. आणखीन जर 30 बांधल्या 50+ टार्गेट होईल आणि त्या टार्गेटनं फाईट बॅक आपल्याला नावाळीचं देखील पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच आहे. मागील जर मॅचेसचा आढावा घेतला, पहिल्या मॅचमध्ये 37 बनवल्या नारिवलीनं, त्या लिल्या सहजतेनं पार केल्या शिरडोननं. त्यानंतर आपण मॅच पाहिली पडले आणि त्यांच्या अगेन्स्ट हेदूटने, सतरंगी हेदूटने तिथे 68 बांधले आणि त्यांचा बचाव देखील करण्यात आला तो पडले संघाकडून. आणि त्यानंतर 77 बनवल्यानंतर 78चा देखील बचाव झाला टीम सोनारपाडाच्या माध्यमातून. म्हणजे 2 वेळा सामने डिफेंड झाले तर 1 वेळा धावसंख्येचा पाठलाग झालाय. परंतु या मॅचमध्ये काय घडेल. षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज मनाल.
मनालला आपण पाहतोय नौखा गोलंदाज. गतवर्षी स्मिथला मला तरी वाटतं बऱ्याचदा मीतला आपण बऱ्याचदा पाहत होतो, परंतु ह्या वर्षामध्ये आता मनालवरती जरूर रुख करण्यात आलाय तो टीम निलजेकडनं. माडा यांकडनं आता गोलंदाजीची सुरुवात करतोय. समोर राहुल पवार पॉवरफुल फलंदाज आहे. पहिला चेंडू समोरच्या दिशेला डाऊन दी ग्राउंड. पवार दी पॉवर मैदानाच्या आतमध्ये फेकून देत असताना स्ट्रेट ऑन दी ग्राउंड आला तो तडाखेबंद षट आहे. बॉलला अगदी मैदानाच्या पार फेकून देत असतात आणि राहुलची ती पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. स्वागत झालंय. आता देखील चांगला चेंडू आता खोलात टाकला होता. आता लेंथ ॲक्युरेट होती मी म्हणेन, परंतु दुसऱ्या धावेसाठी पलटलेत होईल का. जोखीम पत्करली. याचं कारण की आता स्ट्राईक जास्त राहुलच्या खात्यामध्ये ठेवावी लागेल आणि संघासाठी ते गरजेचं देखील आहे. या संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आणि चांगलं फिनिश त्याला द्यावं लागेल. 2 धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 32 वरती. नौखा गोलंदाज त्याला टार्गेट करायचं ही रणनीती आपण पाहतोय. सुरुवातीला जे फ्रंटलाईन गोलंदाज तिथे संयम दाखवला आणि आता उर्वरित जे अंतिम गोलंदाज असतील त्यांना टार्गेट करायचं ही रणनीती राहुल पवारची. फुल लेनचा चेंडू पुन्हा आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न. ताकद प्रचंड वापरली. फिल्डिंग थोडीशी मिस्टेक, फंबल झालं आणि लगेचच 2 धावा पुन्हा पूर्ण झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तालमेल दोघं दाखवत असताना विकी मुकादम आणि साथीन आता राहुल पाटील. टॉप ऑर्डर जी लवकर ढासळली मी तरी म्हणेन. कॉलॅप्स झाली होती. 3 गडी लवकर गमावले आणि त्यानंतर डावाला सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि विकी. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आता लक्ष वेधून घेणारी फलंदाजी राहुलला करावी लागेल. एक षटकार तर ठोकलाय. स्वागत केलं होतं ते मनालचं. मनाल पाटील मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेटनं इथे देखील प्रहार केला. आता फटका फसलाय. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक धावतोय जीवाच्या आकांतानं. काय लाजवाब प्रयत्न केले परंतु झेल त्याच्या हातात देखील पडत नाही. अर्थात प्रयत्न लाजवाब होते. त्याला माहित होतं की हा झेल महत्वाचा आहे. राहुल जो महत्वपूर्ण फलंदाज त्याचा झेल जर टिपला तर प्रतिस्पर्धी संघ बॅकफुटला येऊ शकतो. अशासाठी तो जरूर वेगानं धावला परंतु झेल भरपूर कठीण. दूरची चेस त्याला करायची होती. ते करत असताना जरूर त्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. हे अफर्ड गरजेचे आहेत. स्वप्नीलला आपण पाहतोय ते देखील येत आहेत. स्वागत त्यांचं देखील. यस पैलवान आहेत. आपल्या मातीतील काही खेळ आहेत. कुस्तीपटू आपण देखील पाहतोय. खरं तर हे दुटणे असेल तर नंतर नितलाच गाव असेल अशी काही जी गावं आहेत. उसाटणे असेल अशा ठिकाणी आपल्याला कुस्तीचे खेळ देखील पाहायला मिळतात. मातीशी निगडीत जे काही खेळ आहेत. फुलटा चेंडू या ठिकाणी मात्र हवा तसा फायदा उचलता आला नाही. लेंथवरती नियंत्रण नव्हतं आणि आमंत्रण स्वीकारता आलं नाही मी तरी म्हणेन ते विकीला. कदाचित हा चेंडू राहुलच्या विरोधात असता तर षटकार येऊ शकला असता. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी शैली आहे. काही खेळाडू बॅकफुटवरती खेळणं पसंत करतात तर काही खेळाडू फ्रंटफुटला येऊन मोठे फटके दाखवतायत. इथे घडलं काय तर धाव 1 मिळाली आणि धावफलकावरती 38 धावा. शेवटचा बॉल. इथे चांगला चेंडू. बॉल बॅक ड्राईव्ह परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये राहुल ठेवण्याचा प्रयत्न करेल. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या बॉलवरती स्वागत षटकारानं झालं परंतु आपली स्ट्रेंथ सोडली नाही ती मी म्हणेन मनालनं आणि चांगले चेंडू त्यानं डिलिव्हर केले आणि 4 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 3 गडी बाद 39 धावा. ही भूमिका त्याची पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये देखील स्लॉगआउटचं महत्वाचं षटक त्याच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. परंतु समोर आता राहुल असतील. आता इथनं जे 6 चेंडू शिल्लक आहेत ते 6च्या 6 चेंडू त्याला खेळावे लागतील.
जर संघाच्या हिताचा विचार केला तर राहुलला स्ट्राईक गरजेचे आहे, त्याच्या बॅटमधनं धावा देखील गरजेच्या असतील. आतापर्यंत 39 चांगली धावफलकावरती धावसंख्या एकवटण्याचा प्रयत्न मागच्या षटकामध्ये झाला, अर्थात चौथ्या षटकामध्ये जिथे 15 एकवटलेत. मनाल पाटील त्याच्या विरोधात जरूर धावा बनवल्या, परंतु आता शेवटचे 6 चेंडू 39 धावफलकावरती 6 मध्ये किती बनतील त्याकडे लक्ष जरूर दोन्ही चाहत्यांचं. एका बाजूनं निलजे तर एका बाजूनं नवाळी. फटका चांगला आहे, भरपूर उंच गेलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, हवेसोबत बॉल गेलाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती स्वागत संतोष पाटीलचं षटक. सुरेश परदेशी सर यांचं आगमन आपण पाहतोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत सर. स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय आपण. वीर बजरंग चषक 2026 हे नवं पर्व. वाईट बॉल आलाय, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आता काय घडलंय, चेंडू बॅटचा संपर्क नाही, पॅडवरती बॉल अद्दललाय आणि धाव घेतली जात नाही. म्हणजे उर्वरित जे काही चेंडू आहेत ते मी वैयक्तिक फेस करणं हा इरादा सध्या तरी पाहायला मिळतोय. धावफलकावरती 46 धावा. बॅटर रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 अव्वल दर्जाचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अर्थात आपण पाहतोय प्राथमिक शाळा जिथे 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण देण्याचं काम जे आपले गुरुजन करतात त्यांचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर गुरूंना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं विशेष महत्त्व आहे आणि आज जरूर त्यांचं आगमन. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल सर. आणखी ह्याच गुरुजनांकडून धडे शिकल्यानंतर राजकीय क्षेत्र असो, व्यावसायिक असो, शैक्षणिक कोणतेही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये ते ज्ञान नेहमी उपयुक्त येतो. आज देखील आम्ही समालोचन करतो, या पाठीमागे आमच्या गुरुजनांची देखील मेहनत आहे. खरं तर त्यांनी आमच्या हाताला धरून गिरवलेले ते धडे आजही आम्हाला आठवत आहेत आणि जरूर आज तुमच्यापर्यंत आम्ही जे काही बोलतो तर त्या पाठीमागे त्यांची मेहनत आहे. जरूर त्यांना विनम्र अभिवादन करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 47 पाहायला मिळतात. विकेट गमावले, विकेट सॅक्रिफाईस देखील करावी लागली. याचं कारण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला राहुल खेळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत प्रणव गायकर. 6व्या क्रमांकावरती आता प्रणव दाखल झालाय. फटक्याची नितांत गरज आहे. षटकातील चेंडू आता 3 शिल्लक आहेत. डाव पहिला आपण पाहतोय पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेटनं संतोष. फुल लेंथचा चेंडू आडव्या बॅटनं टर्न केला, बॉल चाललाय तो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून. गॅप शोधण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग हर्षल त्या क्षेत्रामध्ये होते. गुड फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग गरजेची आहे. खरं तर ज्या पद्धतीने आपण म्हणतो क्रिकेटमध्ये बॅट्समन आणि बॉलर्सला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व फिल्डर्सला देखील आहे. काही खेळाडू असतात जे फिल्डिंगच्या जोरावरती टीममध्ये जागा बनवत असतात, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण मोहम्मद कॅपला पाहिलं होतं सुरुवातीला, जो फिल्डिंगसाठी माहीर होता आणि तदनंतर त्याची निवड त्या गोष्टीसाठी प्रामुख्यानं पहिला केली जायची. इथे देखील चांगला चेंडू, बॉल बॅक ड्राईव्ह, अगदी स्ट्रेट ऑन दी ग्राउंड, अगदी सरळ बाणासारखा हा चेंडू आला होता. तिथे देखील दुसरीचा प्रयत्न, विकेट गमावतात. विकेटला देखील महत्त्व आहे. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर मॅच बरोबर सुटली तर प्रथमतः विकेटचा विचार होतो, याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. ते जयमान कोटकर स्पोर्ट नावालीला. टोटल ज्याला आपण म्हणतो ती टोटल आता सध्या पाहायला मिळते. अजूनही एक चेंडू शिल्लक. टार्गेट सेट बॉल, कितीचा टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल. बॅट्समन नौका आलाय, तो नॉन स्ट्राईक एंडवरती, परंतु स्ट्राईकला राहुल पुन्हा एकदा दर्शन आलाय. आणि ते बॉल किती येतील, एज घेऊन बॉल चाललाय तो गली रिजनला जिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलनं डाव पहिला संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या 17 धावा बनवल्यात, त्या 51 धावा. टार्गेट अगदी चॅलेंजिंग आहे, फार कमी आहे असं म्हणता येणार नाही, कारण की 5 षटकांची ही मॅच
म्हणजे येणाऱ्या 30 बॉलमध्ये विजयासाठी 52चं समीकरण पूर्ण करावं लागेल. ते पाठलाग करत असताना जयहनुमान निलजेला तर एका बाजूला धावा वाचवायच्या आहेत त्या टीम जयहनुमान कोटकर स्पोर्ट नावाडीला. तर जाऊया टॉसच्या दिशेनं, जिथे होम ग्राउंडवरती आपण शिरडूनला पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट सोनारपाडा संघ खेळताना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण इन्व्हाइट करू. सरांचं इथे आगमन झालंय तर निश्चित मी सरांना विनंती करतो, आमचे सुरेशजी परदेशी सर या ठिकाणी पाहायला मिळतात, तर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. नेक्स्ट मॅच द्वितीय फेरीला होईल प्रारंभ आणि पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळेल होम ग्राउंडवरती होम ॲडव्हान्टेज घेत असताना. परंतु आता समोर आव्हान देखील तितकंच तगडं असेल, ते अर्थातच टीम सोनारपाडाचं. सध्या आपण सन्मान करतोय सरांचा, आमचे शाहूमामा पाटील यांना आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते सरांचा हा शुभ सन्मान. महाराष्ट्राचा महावस्त्र अलंकार शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांचा हा शुभ सन्मान आपण पाहतोय. त्यानंतर या कॅप्टन लगेचच सोनारपाडाचे कॅप्टन आलेत, तर सर्वप्रथम आपण टॉस करू, त्यानंतर आपण आणखीन एक सन्मान पूर्ण करणार आहोत. 4 षटकांची मॅच. मी सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. कॉईन आपण पाहतो हेड अँड टेल्स लाऊड कॉल आपण पूर्ण करूया. हेड इज अ कॉल. जिंकलाय टॉस सोनारपाडानं, अभिनंदन. तर लगेचच पुढील सन्मान आपण पूर्ण करत आहोत. रंगनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर मान्यवरांचा आपण सन्मान करूया. विनंती आहे रंगनाथजी पाटील साहेबांना की या आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आमचे शाहूमामा पाटील या ठिकाणी आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पुढील हा सन्मान पूर्ण करत आहोत. डाव पहिला संपला, 51 बनल्यात, 52चं टार्गेट आहे. अशा पद्धतीने हे टार्गेट पूर्ण होईल की या टार्गेटचा बचाव होईल, ऐकण्यासाठी खेळाच्या दुसऱ्या सत्रात जाऊया. आमचे अगदी जवळचे मित्र मराठी आणि हिंदी ह्या दोन्ही भाषेमध्ये ज्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं ते आमचे प्रथमेश ठाकूर. नागावचे नितीनजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच साई पाटील सर. जाऊया सामन्याच्या दिशेने. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि नितेश ही सलामाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. रामनाथजी म्हात्रे सरांना आपण पाहतात पंचांच्या भूमिकेमध्ये आणि सुशांतजी म्हात्रे यांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. सामन्याची सुरुवात, खेळाचा दुसरा डाव, जिथे गरज आहे या मॅचमध्ये 52 धावांची. विशाल पवार आणि नितेश पाटील ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, आघाडीची जोडी प्रारंभी आणि आरंभी जोडी मैदानामध्ये आपण पाहत आहोत. चला सामन्यात सुरुवात करा लगेच. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटक हाताळण्याची जबाबदारी नावाळी संघाकडून गोलंदाज विकी मुकादमवरती आपल्याला पाहायला मिळेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये अगदी आपण पाहिलं तर एकमेव राहुलचा अपवाद वगळला तर कोणत्या फलंदाजाला चांगली बॅटिंग करता आली नाही. अगदी वैयक्तिक 29 धावांची खेळी राहुल पवारची आपल्याला पाहायला मिळाली. मॅच होती सुरुवात. स्ट्रायकिंग इन मध्ये नितेश पाटील होते तयार. विकी बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर पहिला
षटक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. आउटफील्डमध्ये 2 फिल्डर. वाईड बॉलचा इशारा. लेग स्टंप सोडून चाललंय अगदी आपण पाहतोय. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेनं धावफलकाचा श्रीगणेश झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहिली धाव धावफलकावरती अंकित केली आहे. नितेश पाटील विशाल पवार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. परत यार बॉलिंग मार्कवर पुढचा बॉल घेऊन विकेट खेळला. फटका चांगला पॉइंटला. गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर पॅक बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप शोधत असताना चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. चौकार विकेट गॅप मध्ये एक्झिक्यूट केला. फटका फार सुंदर आपल्याला पाहायला मिळाला नितेश पाटीलच्या बॅटमधनं. दूर ठेवला गेला अवे फ्रॉम द बॉडी. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि मिळेल देखील एक धाव. चौथी धाव अगदी गली रिजन मध्ये. सिंगलने धावसंख्या पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती 6. रामनाथ सर बॅटकट आहे का? तो तर चला या दरम्यान फटका आणखीन एक दमदार आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग सीमा पलीकडे हा येतोय. बॅटर विशाल पवारच्या बॅटमधून चौक. ऑफ साइडला फटका फसलाय. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. विकेटचा पदा मैदानाच्या आतमध्ये. चौकाराचं प्रत्युत्तर दिलं. विकेट मिळवली विकेट. फलंदाज विशाल पवार बॅक टू द डगआउट. थोडं फास्ट घ्या प्लीज, विनंती आहे. बी फास्ट. कारण अगदी आपण पाहिलं तर पहिल्या फेरीतील चौथा सामना सुरू आहे आणि तदनंतर आपल्याला अजूनही जवळपास 4 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश पाटील दाखल होतोय. परत यार ओद विकेटनं अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल इथे सध्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर दबाव बनवू शकतो बॅट्समनवर, पण 52 धावा तितक्या महाग नाही आहेत. सहज या धावाचे होऊ शकतात या क्रीडांगणावरती, या विकेटवरती. बॅटरला हे नंदनवन आहे खरं तरी क्रीडांगण, पण इथे बघा एफर्ट चांगले लगावले होते पण कॅच ड्रॉप केलाय. बाल बचे.
षटक क्रमांक पहिले ते दरम्यान मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम जय हनुमान निलजे. वतीने प्रथम द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झाले. आपल्या टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल वामन शेठ नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्रीमान धीरजदादा वामन पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केलेली आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आपल्या टुर्नामेंटसाठी ट्रॉफी स्वर्गीय मीनाताई बालचंद्र मस्कर यांच्या स्मरणार्थ रियांश फार्म हाऊसचे प्रोप्रायटर जयेशदादा बालचंद्र मस्कर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. पिण्याचे पाणी या स्पर्धेमध्ये आमचे पाटील बंधू करणदादा पाटील, पियुषदादा पाटील, त्याचप्रमाणे दिनेशदादा म्हात्रे यांनी व्यवस्था पिण्याच्या पाण्याची केली आणि यूट्यूब लाईव्ह सौजन्य आम्हाला लाभलं आहे. श्रीमान संदीप शिवराम पाटील साहेब या सर्व दानशूरदात्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. त्याचप्रकारे सन्मानचिन्ह पाटील बंधू आमचे कैलासदादा पाटील, किसनदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेले आहेत. आणि सामनावीर श्रीमान सुदामजी पाटील साहेब आणि कमलाकरजी म्हात्रे साहेबांनी पुरस्कृत केले. खोला टाकण्याचा प्रयत्न, सॉफ्ट अँड बॉटमॅनचा वापर करून फक्त ढकल पुश करो और खुश रहो. सिंगल प्राप्त केली जाईल. टोटल स्कोरबोर्ड वरती 14. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती म्हाडा यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज राहुल पवार या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू, ज्यानं फलंदाजी तर भन्नाट केली आणि गोलंदाजी देखील चांगली करतोय. योग्य टप्पा, सटीक लाईन आणि चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय आविष्कार देखील येतात. लवकरच मला वाटतं 31 जानेवारीला दुसऱ्या डावाची त्यांची सुरुवात होणार आहे. 1 फेब्रुवारीला अगदी आपण पाहतोय. त्यांना देखील आपण शुभेच्छा देऊयात. सिंगल मिळते मात्र सर बॅटकट असेल की लेग बाईस. येस प्लीज जरा इशारा द्या इकडे, कारण बघा भरपूर इंडिव्हिज्युअल पारितोषिके देखील आहेत आपल्याकडे. धावसंख्या 15, पाठलाग करायचा आहे 52चा. 15 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. रायटी बॅटरीसाठी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, समोर वायडिश लॉंग ऑन आणि डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात केल्या. पुढील बॉल टॅप केला. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंटला सिंगल प्राप्त केली जाईल. फार वेगानं एकदा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी राहिले बॅटर. सिंगल धावसंख्या पुढे 16 वर धावफलक सध्या आपण पाहतोय 16 ऑन बोर्ड. वाईट बॉल, सिंगल, सिंगल डॉट, LB सिंगल, लेग बाईस. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल म्हाडा यांकडून. जेव्हा कॉमेंट्री बॉक्स यांकडून फलंदाजी गोलंदाजी होते तेव्हा जास्त धावा बनताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हाडा यांकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा मात्र धावांची गती थोडी मंदावलेली पाहायला मिळते. परत यार राहुल पुन्हा एकदा शेवटचा बॉल गोला टाकण्याचा प्रयत्न. मिडॉन मधून मागे आता डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर नाही आहेत. मिड विकेट वरून यावं लागतंय. बॉलला अडवू शकत नाही आहेत वाटतं. आता निघून गेलाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फायनली या ओव्हर मध्ये ज्या मोठ्या फटक्याची गरज होती बॉलवरती येतोय. चौकार आलाय.
शक्य असतील आता 18 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी 32 धावांची गरज असेल. षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. शामू आपण मंचावरती या ना. उन्हाचा तडाखा लागतोय. आवाज मोठी अपील आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे. विकेट सबद मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दिसतोय बाद. धक्का क्रमांक लागला मैदानामध्ये. दुसरा बॅटिंग करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ निजेला महत्वपूर्ण विकेट, या मॅचची गोल्डन विकेट. नितेश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आमचे मोठे बंधू खरं तर विनोददादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. मला वाटतं नेवाळी येथे त्यांचं ऑफिस आहे आणि उद्योजक आहेत. मोठे उद्योजक आहेत खरं तर आणि नेहमी समालोचकांप्रती त्यांचा प्रेम राहिलेला आहे. आविष्कार प्रत्येकी वेळेस आपण पाहिले तर आले समालोचकांना जे बक्षीस देत असतात. अंबुजी म्हात्रेने विनंती की आपण मंचावरती या. दीपक दादा म्हात्रे असतील, किसनजी म्हात्रे, रामदासजी पाटील, राजूजी म्हात्रे या सर्व आमच्या ग्रामस्थांना विनंती की आपण मंचावरती यायचंय. ओ इथे मी सामिंग बॉल मध्ये या मॅचची महत्वपूर्ण विकेट. केतन पाटील मैदानाच्या बाहेर. आता मात्र जय हनुमान क्रिकेट संघ निजेसाठी अडचणी प्रचंड वाढलेल्या आहेत आणि या मॅच मध्ये मी म्हणेन शिरकाव केलाय तो नावाळी संघानं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावर संतोष पाटील आणि पॉवर प्ले स्पेशालिस्ट बॅट्समन आमचे दिनेश म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं देखील स्वागत आहे. अल्टी पल्टी दिनेश म्हात्रे, स्वागत आहे आपलं. पाण्याची सुविधा त्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केलेली आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करू. 16 बॉल आणि 32 धावांची गरज. मॅच कठीण झाली. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. आता प्रचंड अडचणी वाढलेल्या जय हनुमान क्रिकेट संघ निजेला. बॅकफुटला आले या मॅच मध्ये टीम, ज्या टीमला अतिशय चांगला स्टार्ट मिळाला होता. 2 ओव्हरमध्ये जवळपास 18 धावा 20 धावा होत्या आणि तिथून मात्र आपण पाहतोय
ती धावांची सरासरी मेंटेन ठेवता आली नाही, ते सातत्य राखता आलं नाही आणि आता या मॅच मध्ये निजे संघ बॅकफुटला आलेला आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत, फार वेगानं येतील, चेंडूवरती उचलतील, फेकतील, पण थोडे फंबल होतील. फायदा मिळालाय फलंदाजांना या गोष्टीचा. अजूनही बॉल कलेक्ट केला नाहीये आणि 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. धावसंख्या आपण पाहिली तर 52चा पाठलाग करताना आतापर्यंत धावा 23 लागतात. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 14 आणि करायचे आहेत 29. 29 रिक्वायर्ड फ्रॉम 14 डिलिव्हरी. 14 बॉल 29 ची गरज या मॅच मध्ये. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय आणि 12 देखील सुटलाय. डावखुर आताच्या फलंदाजासाठी कॉमेंट्री बॉक्स कडून गोलंदाजी होईल. डावखुर आता फलंदाज असेल तर त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. संपर्क नाहीये, वाईट बॉल आणि त्यावरती मोहर लागली चौकाराची. इथे मात्र काय घडलंय, कहाणी में ट्विस्ट. अब आएगा मुकाबले में मजा. मॅच मध्ये एक पलटवार केलाय, वाईट बॉल आणि त्यावरती चौकाराची मोहर. 5 धावा. राकेश पाटील आणि विराज पाटील, चला आपण स्क्रीन समोर प्लीज. दक्ष आणि विराज, सर आपण जरा स्क्रीन समोर सगळे एकत्र बसू नका. व्हॉलेंटियर. या 5 धावांनी मात्र धावसंख्येला आता आकार मिळालाय. धावफलक तब्बल 28 वरती आता इक्वेशन बदललंय. 14 बॉल आणि या मॅच मध्ये विजयासाठी 24 धावांची गरज आहे. ऑनसेट पॅक केली आहे लेफ्टी बॅटरला. डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साइडला संपर्क चांगला झालाय. क्षेत्ररक्षक आहे तर झेल टिपलाय. डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं बदन, फलंदाज बाद. टक्कर मिळेल, टक्कर होईल. आता नशीब तुमचं चांगलं आहे राजू, रंगणात आले नाहीयेत ते, फक्त नाईटला येतात. धावसंख्या झाल्यात त्या एकंदरीत 28. उर्वरित समीकरण येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 24 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 13 बॉल 24 इक्वेशन. बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये प्रितेश पाटील दाखल झालाय. संतोष पाटील आणि प्रितेश पाटील. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर द विकेटनं. शेवटचा बॉल होता, खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतो बॅट्समन देखील. तेवढी फिल्डिंग थोडी खराब झाली, मी म्हणेन 2 धावा सहज मिळू शकतात आणि मिळतील देखील. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे 30 वर करायच्यात. 52 झालेल्या 30. येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी 22 धावांची गरज.
तर चला आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक 22ची गरज. विकेटचा विचार करू नंतर, पण तरी देखील सांगतोय 4 गमावलेत निजेश संघानं आणि पूर्वार्धामध्ये 5 गमावले ते नावाई टीमनं. त्यामुळे विकेटच्या आधारावरती 12 बॉलमध्ये 21 चालतील. समाजसेवक आमचे केवल पाटील दादांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे. शिरडून संघाच्या खेळाडू आपण तयार राहायचे. नेक्स्ट मॅच मध्ये सोनापाडाच्या अगेन्स्ट आपल्याला खेळायचं आहे. आयान शिलेबेन या नावानं संघ उतरला. आकाश भोईर फॅम टीम. म्हाडा कडून बॉलिंग मार्कवरती तन्मय पाटील येतोय. 12 बॉल 22ची गरज आहे. फटका चांगला आहे. टॉस होईल चेंडू. अनुमान लावता आला नाहीये फिल्डरला. 2 पावलं पुढे आले असते तर कदाचित बॉलला वाचवू शकले असते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मुंबई ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमावलीनुसार प्रथमतः विकेट, त्यानंतर टॉसला प्राधान्य. विकेट आपण पाहिलं तर फक्त 4 गमावलेले आहेत आणि पूर्वार्धामध्ये 5 म्हणजे 1 विकेट जरी अजून गमावली तरी टॉसच्या आधारावरती एका धावेचा ऍडव्हान्टेज असेल जनुमा क्रिकेट संघ निजेकडे. पण या मॅच मध्ये आता समीकरण 11 बॉल आणि 18ची गरज. 11 बॉल 18ची गरज असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डीप मध्ये लॉंग ऑनला झेल टिपलाय. या बाउंड्री लांब आहे आणि या जेव्हा मी यापूर्वी देखील उल्लेख केला की म्हाडा एंडवरून जेव्हा जेव्हा गोलंदाजी झाले तेव्हा तेव्हा फलंदाजांना अपयश आलंय आणि आता देखील आपण पाहतोय विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. सुयोग पाटील कडून 100 रुपये बक्षीस असेल राजूला. सकाळचे पेंडिंग होते ते लेवल झाले. मयुरेश सर या आपण खरं तर डावखुरे आताचा विस्फोटक फलंदाज आहे आणि त्यासोबत गोलंदाज देखील. आविष्कार अगदी आपण पाहिले तर मेडन षटक हाताळण्याचा कारनामा देखील केलाय आणि गोटच्या मैदानावरती 2 मेडन षटक देखील त्याने हाताळलेत. या मयुरेश सर मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर 9 बॉल आणि आता विजयासाठी 18 करायच्यात. 9 चेंडू 18 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. जनुमा क्रिकेट संघ निजेला सामना जिंकायचं तर एखादा मोठा फटका खेळावा लागेल. ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये शॉर्ट पॉइंट बॉल अडवलाय. सुपर फिल्डिंग. कॅच खरं तर घेण्यासाठी तयार होते फिल्डर पण तो झेल ड्रॉप झालाय. बाल बाल बचे जीवनदान मिळालं. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या सिंगलने बडे टोटल स्कोरबोर्ड वरती 35. उर्वरित समीकरण शिल्लक आता बदललंय. मॅचचं इक्वेशन. उर्वरित 8 बॉल आणि विजयासाठी 17 धावांची गरज. 17चा कचरा असेल तर तो कोणाला हे देखील पाहणं रोमांचक असणार आहे या मॅच मध्ये. 8 बॉल आणि 17ची गरज. 2 टू गो. शफल झालं होते. ऑन साइड ग्लान्स करायचा होता. संपर्क नाहीये. गोलंदाज देखील चालाक आहे. बॅट्समॅनला फॉलो केलंय आणि एक चोटी धाव लेगबायच्या स्वरूपात कदाचित. सुशांत सर प्लीज थोडा इशारा करा सुशांत सर. येस, अन्यथा कपात होईल पाकिटामध्ये. 7 बॉल आणि या मॅच मध्ये आता गरज आहे 16 धावांची. 16 का डोला 46 की छाती आणि आता तसा फटका देखील खेळावा लागेल मैदानात. 7-16ची गरज होती. ड्राईव्ह केलंय गॅप मध्ये एक्झिक्यूट केलंय. गली आणि पॉइंटचा गॅप शोधण्यामध्ये यशस्वी राहिला फलंदाज. आउटफील्ड फास्ट आहे तिकडे. बॉलला थांबवणं फार कठीण आहे. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता उर्वरित शेवटचे 6 बॉल आणि
अलंकार पाटील देखील आलेले आहेत. अलंकार पाटील या आपण मंचावरती आपलं देखील स्वागत आहे. राजू बोलवतात अलंकार पाटील यांचे निकटवर्तीय. अलंकार वरती विशेष प्रेम राहिले राजूचं बघा. या आपण नवीन बॅटर अगदी दाखल झाला होता तो दिशांक पाटील, त्यानं देखील चौकार लुटला आणि आता गोलंदाजी मार्क वरती अंतिम षटकामध्ये बादल मुकादम दाखल झालाय. मयुरेश सर सांगतात बघा आमचे की थोडा वेळ कमी खर्च करा, कारण अजूनही मयुरेश सर 4 मॅचेस पेंडिंग आहेत. प्रेम पाटील यांना तुम्ही पाहता स्कोररच्या भूमिकेमध्ये एक विस्फोटक फलंदाज म्हणून पुढील येणाऱ्या हंगामामध्ये त्यांच्याकडे आपण पाहणार आहोत. आणि एक फिरकीपट्टू देखील आहेत. अलंकार पाटील जरा या इकडे. युट्यूबर अलंकार पाटील. राजू आपली आठवण काढतायत. तर चला थोडं मॅचकडे आता आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. 6 बॉल 12ची गरज आहे. मॅचमध्ये सामना चांगला रंगलाय आणि अंतिम षटकामध्ये बादल मुकादम येतोय. ही जबाबदारी सोपवली बादल मुकादम वरती. येणारे 6 बॉल या मॅचमध्ये गरज आहे 12ची. पहिले 3 बॉल फार महत्वाचे विजयाच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांना. फुल टॉस, खराब चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर मध्ये चालला बॉल. 12ची गरज आहे. 2 मिळत आहेत. आता इक्वेशन बदललंय. प्रत्येक बॉल वरती दुहेरी धावेची गरज आहे. बॉल ना बॉल, धाव ना धाव इथे मात्र महत्वाचे. बूंद बूंदचे समंदर बनताचं सांगितलं जातं. थेंबे थेंबे तळे साचे. एका दुक्का सिंगल डबल आता देखील या मॅच मध्ये भरपूर इम्पॅक्ट टाकेल. 5 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये हा सामना रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा सबसे बडा. अडचणीत कोण उभा राहील मैदानावरती. ड्राईव्ह केलाय. बॉलर्स बॅक. फटका सुंदर. 1 रन मिळेल. हो नशिबाची साथ. लक फॅक्टर ऑन. इंडिया गेट मधून चेंडू फरार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचं स्वप्न रंगवणारा नशिबाची साथ मिळाला. हा येतोय चौकार. मंजिल उसे पाने के लिए चलना पड़ता है. जब पूछा चिड़ियों से घोंसला बनाने के लिए आप क्या करते हो, उन्होंने कहा भरनी पड़ती है बार बार उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है. आणि इथे मात्र आपण पाहतोय चौकारानं आश्वासन दिलं विजयाचं. 4 बॉल 6ची गरज आहे. फटका चांगल्या ऑफसाइड रिजन मध्ये. डीप मध्ये कव्हरला फिल्डर. 2 धावा सहज प्राप्त केल्या जातील. आता 2ने धावफलक बदललंय. समीकरण बदललंय. बदललेलं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. विकेटच्या आधारावरती खरं तर विकेट समान आहेत, पण टॉस जिंकलाय तो निजे संघानं. त्यामुळे या टॉसच्या आधारावरती 3 बॉल मध्ये 3 धावा देखील चालतील, पण विकेट तुम्हाला गमवायची नाहीये. जर विकेट गमावली तर कंपल्सरी या धावा कराव्या लागतील. या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. थरा क्रिकेटचा सपना एक देखोगे, मुश्किलें 1000 आएंगी, लेकिन वो मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी आपकी शोर मचाएगी. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ यशस्वी ठरेल आणि विजयाचा झेंडा घेऊन या मैदानामध्ये मिरवेल. फटका चांगला पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. सिंगल मिळाली. सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट न गमावता टॉसच्या आधारावरती 2 बॉल मध्ये 2 धावा देखील चालतील, पण विकेट गमावली तर चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. फायनल से पहिले फायनल महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्षाची ही अस्तित्वाची लढाई या 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीणचं क्रिकेट आहे, हार मानायची नाहीये. 2 बॉल 3ची गरज. विकेटच्या आधारावरती 2 बॉल 2 चालतील, पण विकेट गमावली तर चेसिंग कंपल्सरी करावी लागेल. या गोष्टीची नोंद घ्या. विकेट जर गमावली तर कंपल्सरी होईल चेसिंग, कारण विकेट इक्वल झालं. टॉसच्या आधारावरती खरं तर या एका धावेचा ऍडव्हान्टेज राहिलाय. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. फटका चांगला ड्राईव्ह केलाय. 3ची गरज आहे. 2 मिळतील का पाहायचंय आणि दोन्ही फलंदाजांनी करून दाखवलंय. 2 धावा इथे एकवटल्या जात आहेत. आता या मॅच मध्ये आपण पाहिलं तर जर का विकेट आली तर मात्र
काय घडेल हे देखील पाहावं लागेल. विकेट आला तर नाबाळी संघ जिंकू शकतो हा सामना. बघा डॉट बॉल आला तरी निजे संघ जिंकेल, एक धाव झाली तरी निजे संघ जिंकेल, पण विकेट जर आली तर मात्र विकेटच्या आधारावरती कंपल्सरी चेसिंग नियमानुसार नाबाळी संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल. वॉड मॅच, नेल बायटिंग थ्रिल. आता मैदानाच्या आतमध्ये रंगलाय सामना. एक बॉल आणि इथे खराब चेंडू हाताळलाय की काय, पंचांचा इशारा. म्हात्रे सर डॉट बॉल आहे आणि येस डॉट बॉल म्हणजे सामना संपलाय, मॅच फिनिश. विकेट टॉसच्या नियमानुसार सामना जिंकलाय जनमा क्रिकेट संघ निजनं. वेल प्लेड टीम निजे, अभिनंदन.